विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोडॉमिनन्स स्टडी करणार आहोत. तर कोडॉमिनन्स इट इज अ डॉमिनन्स इन विच बोथ द जीन्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेयर्स एक्सप्रेस इक्वली इन F1 जनरेशन्स. तर ते आज आपण स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये जे जीन्सला अलिल्स असतात ते इक्वली F1 जनरेशनमध्ये काय होतात, त्याचं एक्सप्रेशन होते. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आपण स्टडी केलं होतं की जे अलिलोमॉर्फिक पेयर्स असतात ते पार्शली एक्सप्रेस होतात. तर कोडॉमिनन्स आज आपण स्टडी करू. कोडॉमिनन्स. तर कोडॉमिनन्सचा एक्झाम्पल आहे कॅटल, कोट, कलर हेअर. तर आपल्याजवळ आहे ना कॅटल्स आहेत. वन कॅटल विथ द रेड कोट हेअर कलर्स अँड अनदर इज अ व्हाईट कॅटल्स. तर याच्यामध्ये आपण क्रॉसिंग करून बघू. तर एक आहे रेड कॅटल विथ द कोट कलर हेअर्स इंटू व्हाईट कॅटल्स. तर याची आपण काय करायलो, क्रॉसिंग करायलो. रेड आणि व्हाईट कॅटलची क्रॉसिंग करायलो. काढूत. व्हाईटसाठी कॅपिटल W गॅमिट आहे आणि रेडसाठी कॅपिटल R. तर हे जे गॅमिट्स आहेत ह्याच्यापासून आपल्याला F1 मध्ये आहे ना रोन वगैरे भेटतात. दॅट इज रोन. तर F1 जनरेशनमध्ये रोन फॉर्म झाला आहे की नाही. रोन इट इज अ मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कॅटल कलर्स. तर F2 मध्ये आपण याचे गॅमिट्स काढूत. तर चार्ट बनवायचा असा आणि याच्यामध्ये गॅमिट्स घ्यायचे. तर मेल आणि फिमेल गॅमिट घेऊ आपण. इट इज अ मेल, इट इज अ फिमेल. तर कॅपिटल R इंटू W. तर R इंटू R इज इक्वल टू R इंटू W, RW. आणि W इंटू R दॅट इज RW. W इंटू W डबल W. तर याचा जिनोटायपिक रेशो आपल्याला 1:2, 2:1 असा येतो आणि फिनोटायपिक रेशो सुद्धा तोच येतो. जिनोटायपिक रेशो. तर याच्यामध्ये 1 कॅपिटल RR इज टू 2 RW इज टू 1 WW. That is phenotypic ratio. One red is to 2 roan. Roan it is nothing but mixture of red and white colors in a cattles. तर हे जे कलर्स वगैरे आहे ना त्याच्या हेअर्सवरून आपल्याला समजते. आता ज्याचे हेअर्स आहेत ना रेड आहेत त्याला आपण रेड कॅटल म्हणतो. ज्याचे व्हाईट्स आहेत त्याला व्हाईट कॅटल म्हणतो. तर याच्यामध्ये वन व्हाईट कॅटल कलर्स. तर याचा जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो 1:2, 2:1 तर असा येतो. तर अशा प्रकारे हे कोडॉमिनन्स आहे.